लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय? अरे तुला बोलता येत नाही, तू वकील कशी करणार? मला तर तसलं बोलू नका. अरे कतलं बोलू? तसलं नाही तर कतलं बोलू? तुझे शब्द फुटत नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्द रचना मांडता येत नाही, तू बोललेलं पुढच्याला कळत नाही, तू काय वकिली करणार आहे? मास्तर की सोडून दिल का म्हणला तुला जर कोणी केस दिली तर? बरं चल एखाद्याला दया येऊन तुला केस दिली बी, तू लढणार कशी? म्हणला कधी बी लढल. अरे कधी लढल? तू लढल पण पुढच्याला कळल ना, तू लढलेली नल्ली पण नाही. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जरा जिद्दीच होता. पोरगा म्हणला सर असं करायचं नाही, तुम्ही काहीतरी सांगा, ते जर मी केलं नाही तर मी ऍडमिशन माघारी घेतो. सरांनी सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत 1 तासाचा गॅप होता. पुढच्या लेक्चर पर्यंत 10 ग्रंथ रामायणाचे विकून दाखव, विकलास तर तुझं ऍडमिशन पक्क नाही तर तू ऍडमिशन घ्यायचं. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, पोराने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही, त्याच वेळेस करून दाखवायचं. कारण जेव्हा समाज आपल्याला ग्राह्य धरतो तेव्हा यश मिळवण्याची मजा असते ना, त्याच्यासारखं सामर्थ्य दुसऱ्या देशात नसतं. जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही तेव्हा करायचं, त्याच्यात मजा आहे. काही विषयच नाही. जेव्हा लोकांना वाटतं ना बोंबलत फिरतं, पुड्या खातं, पुरी बघतं, ह्याला काय जमतं, तेव्हा करायचं. मी कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, आमची लेकरं खरंच वाईट नाही. तुम्ही काही म्हणत आता, आमचा हिंदू धर्म खरंच श्रेष्ठ. आपल्या हिंदू धर्मामधली पोरं इतक्या पटकन वाया जात नाही जात. आपल्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री त्याला अर्धलग्न पोरगी जरी दिसली ना तरी तिचा गैरफायदा न घेता तर तिच्या आई वडिलांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे संस्कार हिंदू धर्माच्या पोराला तेच करतो. एवढे वाईट नाही रे आम्ही. 100तला एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं नाही ठेवू शकत. बरं इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी